नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुळी धामणगाव तालुका सिल्लोड जिल्हा परभणी. मी आहे माझ्या शेतामध्ये. माझी 17 एकर सोयाबीन आहे आणि हे आहे जे प्लॉट 3 एकरचा. हे आहे 6 जूनचे धूळ पेरणीचा प्लॉट केलेला आहे. आणि ह्या धूळ पेरणी केलेल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये म्हणजे इथं धूळ पेरणी कशामुळे केली होती की 7 तारखेला पाऊस येणार होता म्हणून 6 जूनला धूळ पेरणी केली. आणि सोयाबीन सरासरी धूळ पेरणी कोणी करीत नाही, पण मला पाऊस येणार माहीत होता म्हणून मी स्वतः केलेली. म्हणून हा आज या ठिकाणी प्लॉटपासून माझ्या शेतापासून अंदाज येत आहे. 17 एकर सोयाबीन आहे. तर सर्व शेतकऱ्याला सांगायचं की राज्यामध्ये आज माझे 9 जुलैपासून सर्व शेतकऱ्यांसाठी खास करून अंदाज देण्यात येत आहे. राज्यात 9 जुलैपासून जवळपास सांगायचं झालं तर जवळजवळ 26 जुलैपर्यंत राज्यात दररोज 2-2 दिवस मुक्काम करत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आहे. राज्यात सांगायचं झालं तर आपण एक भागाकडे वळू. सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा म्हणजे जवळपास सर्व भागात राज्यामध्ये जवळपास 26 जुलैपर्यंत चांगला पाऊस बरसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस सगळीकडे ओढे नाले वाहतील असा पडणार आहे. जिथं ज्या ठिकाणी छोटे डोंगरामध्ये छोटे छोटे तळे ते लगेच ह्या म्हणजे 26 जुलैच्या आज सगळे ते छोटे तळे भरून जातील आणि मोठ्या धरणामध्ये मात्र चांगली आवक यायला सुरुवात होईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागेच तुम्हाला एक सांगितलं होतं की एका अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये यापुढं पाऊस कधीच कोणाला विचारत नाही. 10 जुलै ते 15 जुलै ही तारीख कॅलेंडरमध्ये अशी गोल करून ठेवत जा. दरवर्षी राज्यामध्ये 10 जुलै ते 15, 10, 11, 12, 13, 14, 15 जुलैमध्ये पाऊस पडतो. हे कायमचं लक्षात येतं. इथे एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते, कधी 8 जुलैला येते, कधी 9 जुलैला येते, कधी 10ला येते, कधी 11 जुलैला येते. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये दरवर्षी 10, 11, 12, 13, 14, 15 जुलै दरम्यान पाऊस येतो. हे कायमचं सर्वांनी लक्षात घ्यायचं. योगायोगाने ही तारीख उद्याच आलेली आहे बघा. उद्यामध्ये 9, उद्या 10 जुलै बघा. 10 जुलै ते 15 जुलै राज्यात पाऊस पडतोय का नाही. दररोज राज्यामध्ये काय होणार आहे, दररोज 2-2 दिवस एका भागात मुक्काम करणार आहे, चांगला पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पिकं जोमाने येणार आहेत म्हणून हे सर्वांना सांगतोय. राज्यात सांगायचं झालं तर सगळीकडचे पिकं जोरात आहेत. कोणाचंच पीक सुकणार नाही, कारण की यावर्षी तुम्हाला मी म्हटलं होतं की यावर्षी असा पाऊस एकदम असा बंद होणारच नाही. म्हणजे नॉनस्टॉप चालू राहील. 4 दिवस एखाद्या विदर्भात राहील तर 4 दिवस पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात राहील, 4 दिवस मराठवाड्यात राहील, 2 दिवस उत्तर महाराष्ट्रात राहील, पण पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण आणखीन एक परत राज्यात योगायोगानं आता सांगतो की पंढरपूरची यात्रा आहे. पंढरपूरची आषाढी एकादशी आहे आणि सर्व महाराज मंडळी आणि सगळे भक्तगण आणि सगळे वारकरी संपूर्ण आता पंढरपूरकडे यात्रेकडे जायला निघाले. तर मग तिकडे गेल्याच्या नंतर पाऊस पडेल का नाही हे देखील आज सांगणार आहे. तर राज्यात सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात 14 जुलै, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. दररोज एका भागात 2-2 दिवस एका भागात मुक्काम करणार आहे आणि जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ओढे नाले करणारा पाऊस राहणार आहे, काही ठिकाणी रिमझिम राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जशी वापसा भेटेल तसं तुम्ही तुमचे तण नियंत्रण करून घ्या पण हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो. पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज 9 जुलैपासून तर 26 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत एक सांगू इच्छितो की राज्यात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण एक मी मागच्या वेळेसच सांगितलं होतं की राज्यामध्ये यावर्षी जुलै महिन्यात चांगला पाऊस होणार आहे म्हणून सांगितलं होतं. आणि तुम्ही बघा आज म्हणजे कालचंच बघा, काल ह्या 2-3 दिवसामध्ये खामगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला की काही जणांच्या शेतामध्ये लिंबुणीच्या झाडं होते. तर लिंबुणीच्या झाडाच्या वरतून पाणी गेलं. म्हणजे काही शेतामध्ये 8-8, 9-9 फुटाचं पाणी गेले. आणि परत एक सर्वांना एक सांगू इच्छितो कारण की काय झालं की पाऊस पडल्याच्या नंतर राज्यामध्ये काय होतं की पुलाच्या फरशीवर पाणी येतं. माझी सर्वांना विनंती आहे की पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास ते पूल ओलांडू नका, कारण की काय झालं कधी ते पूल पडलेला असू शकतो, कधी खड्डा पडलेला असतो आणि अशा घटना घडाल्यात म्हणून सर्वांना एक विनंती. कारण की हे जे 10 ते 26 जुलैचा जे पाऊस पडणार आहे, 10 ते 26 जुलैपर्यंतच्या दरम्यानचा पाऊस पडणार आहे. वड्या नाल्याला पाणी येणार आहे आणि काय करतात आपल्याला घरी जायची घाई असल्यामुळं पुलं ओलांडतात. म्हणून माझी सर्वांना एक विनंती, पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास पुढे जाऊ नका म्हणून सर्वांना विनंती. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.